यानंतर एक मोठी बातमी आपण सध्या पाहतोय, कल्याणमधील 14 गावांचा नवी मुंबई महापालिकेमध्ये आता समावेश असेल। आणि याच महत्त्वाच्या बातमी संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांच्याकडून। विनय, काय अधिकचे अपडेट? विधानसभा मतदारसंघांमध्ये ही 14 गावं आहेत। ही 14 गावांच्या जिथल्या ग्रामस्थांची मागणी होती की नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आम्हाला समाविष्ट करण्यात यावं आणि याबाबतच यावरती अनेक आंदोलनं देखील झाली। काही वर्षांपूर्वी ही गावं नवी मुंबईच्या महापालिकेच्या अंतर्गत समाविष्ट होती, मग काही कारणास्तव ही पुन्हा वगळण्यात आली होती। मात्र आता पुन्हा ही 14 गावं नवी मुंबईमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे। आणि एवढंच नव्हे तर आता महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी आज आदेश काढलेला आणि या 14 गावांमध्ये उपअभियंता, कार्यकारी अभियंता यांची देखील नेमणूक केली आणि येत्या 11 तारखेपासून या 14 गावांमध्ये देखील कामाला देखील तिथल्या बांधकाम क्षेत्राची जी कामं आहेत शहर अभियंत्याच्या अंतर्गत येणारी त्यांची विकास कामांची देखील कामाला सुरुवात केली जाणार आहे। यामुळे या कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघामधल्या 14 गावांचा आता नव्याने विकास होणार आहे, झपाट्याने विकास होणार आहे। आणि नवी मुंबई महानगरपालिकेने काही निधी देखील यासाठी तयार करण्यात आलेला आहे आणि त्या निधीच्या बरोबरच इथल्या ह्या डेव्हलपमेंटसाठी कशा पद्धतीने डेव्हलपमेंट केली जाऊ, तिथे कोणकोणत्या सुविधा तिथल्या ग्रामस्थांना देता येतील याचा देखील आराखडा शहर अभियंता विभागाने तयार केला आणि त्या शहर अभियंत्याच्या आराखड्याच्या अनुषंगाने आयुक्त कैलास शिंदे यांनी आता कामाला सुरुवात केली। येत्या 11 तारखेपासून तिथल्या विकास कामांची सुरुवात देखील होणार आहे। धन्यवाद विनय, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर आपण कशा पद्धतीने या संपूर्ण गावकऱ्यांनी आनंद साजरा केला पाहूया। कल्याणमधील आता 14 गावांचा नवी मुंबई पालिकेमध्ये समावेश असणार आहे। त्यामुळे या गावातील सर्वच नागरिकांनी आनंद व्यक्त केलेला आहे, जल्लोष केलेला आहे। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो।